हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम महादेवै विद्महे. ओम महादेवै विद्महे. दुर्गाये धीमहि. दुर्गाये धीमहि. तन्नो देवी प्रचोदयात. तन्नो देवी प्रचोदयात. शिवशरनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास दुर्गाष्टमी व्रतासंबंधी महत्वाची माहिती पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, आपण जर दर मासाला या व्रताचे आचरण नियमानुसार करत असाल तर आपल्या देवघरात आपल्या घराण्याच्या कुळदेवीचा 3 इंची चांदीचा टाक प्राण प्रतिष्ठित असावा. यावर रोज श्री सुक्ताचा अभिषेक होत असावा. दरवर्षी न चुकता घटस्थापना होत असावी. तिच्या मूळ स्थानावर सहकुटुंब जाऊन विधिवत मान सन्मान होत असावा. तरच अशी जागृत मूर्ती आपणाला आशीर्वाद देण्यालायक असते. आपल्या शास्त्रमान्य मनोकामना पूर्ण होताना दिसतात. अन्यथा आपण जवळच्या जागृत अशा आपल्या कुलदेवी मंदिराचा आसरा घ्यावा. तेथेच मंत्र जप व ग्रंथ पारायण करावे. मित्रांनो, देवघरासमोरच्या जागेची गंधाक्षत फुलाने पूजा करा. नमस्कार करा. यावर आसन टाका. आसनाची गंधाक्षत फुलाने पूजा करा. नमस्कार करा. आसनावर बसा. देवघरातील सर्व निर्माल्य आपण सूर्योदयापूर्वी काढलेले असणार आहे. आता धूप दीप लावा. यांची गंधाक्षत फुलाने पूजा करा. नमस्कार करा. देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करा. प्रथम शंख व घंटेची पंचोपचार पूजा करावी. आता हाताची 10 बोटे जमिनीवर टेकवा आणि मंत्र म्हणा. पृथ्वी तया धृता लोकादेवी त्वं विष्णुना धृता त्वं धारम मा देवी पवित्रम कुरुचासन. तांब्यातील पूजेच्या पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा मित्रांनो. आणि मंत्र म्हणायचा आहे, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु. यानंतर आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या 10 दिशात बसूनच मृगी मुद्रेने शिंपडा. मंत्र म्हणा. अपर सपंतो ते भूता ये भूता भूमी संस्थेस्था ये भूता विघ्न करता रस्ते नश्यंतो शिवात्मया. आता आचमन प्राणायाम करा. देवादिकांना वंदन. श्री गणपत्यादिकांची प्रार्थना घ्या. देशकालादींचा उच्चार करा. आजच्या देवपूजेत विशेष पूजेचा संकल्प सोडा. यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी व थोडे अक्षत वा एक फुल घ्यावे आणि माझ्या पंचांगात पाहून संकल्प सोडावा मित्रांनो. आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडा. यानंतर षडन्यास करण्यास करावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम गणपते नमः. स्वतःच्या कपाळी कुंकुम तिलक करून लाल रंगाचे रक्षासूत्र बांधा. कलश स्थापना करत असाल तर उत्तम आहे. कलशाची पूजा करा. कलश देवतेला नमस्कार करा. प्रथम श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्व शीर्षाचा अभिषेक घ्यावा. श्री गणेशाची पंचोपचार पूजा करावी. श्री गणेशाला कापसाचे 2 वस्त्र व जानवे जोड वहा. गंधाक्षत फुलाने पूजा करा. 21 दुर्वांची जोडी वहा. तांबूल विडा ठेवा. धूप दीप दाखवा. साखरेचा व फळाचा नैवेद्य दाखवा. नमस्कार करा. आपल्या कुळदेवीची 16 उपचारांनी पूजा करा. नेहमीप्रमाणे सकाळच्या देवपूजेत आपल्या कुळदेवीच्या टाकावर श्री सुक्ताचा अभिषेक घ्यावा मित्रांनो. 16 उपचार म्हणजे यातील काही वजा होणार आहेत, कारण प्राणप्रतिष्ठा झालेली असते मूर्तीचे. त्यामुळे देवघरातील इतर देवी देवतांच्या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा. यांची पंचोपचार पूजा करावी. देवीसमोर तांबूल विडा ठेवा. वस्त्रालंकार, सौभाग्य अलंकार व सौंदर्य प्रसादने यथाशक्तीने देवीला अर्पण करा. आरती, पंचारती, कापूर आरती करा. घालील लोटांगण घ्या. मंत्र पुष्पांजली घ्या. शेवटी क्षमा प्रार्थना देखील आपल्याला घ्यायची आहे. दिवसभर उपवास करावा. फळे वा गोमातेचे दूध वा दुधाचे पदार्थ घ्यावे. दिवसभर आपल्या कुळदेवीच्या मंत्राचा जप माळेविना करा. आपल्या कुळदेवीच्या ग्रंथाचे एक पारायण विधिवत करावे. प्रदोषकाळी सुचिरभूत होऊन आपल्या कुळदेवीच्या मंदिरात जाऊन मातेचे विधिवत दर्शन घ्यावे. दानपेटीत काही रक्कम टाका. थोडा दान धर्म देखील करावा मित्रांनो.
आपल्या घरी येऊन परत आपल्या देवघरातील सर्व देवतांची पंचोपचार पूजा करावी. देवतांना महानैवेद्य दाखवून या दुर्गाष्टमी व्रताचा उपवास सोडावा मित्रांनो. व्रताच्या समाप्तीनंतर आपल्या कुळदेवी समोर ठेवलेले सर्व पूजा साहित्य एखाद्या सवाष्ण स्त्रीला देवी रूपमा समजून दान करा. तिला हळद कुंकू लावून तिचे चरण स्पर्श करावे मित्रांनो, देवी समजून. अशा प्रकारे आपल्या घराण्याच्या कुळदेवीची उपासना या व्रतानिमित्त आपल्या घरातील सवाष्ण स्त्रीने अवश्य करावी. परिणामी आपल्या घराण्याच्या कुळदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तिची कृपादृष्टी सदैव आपल्या कुटुंबावर राहते. आपल्या घराण्याची वंशवेल वाढतच राहते मित्रांनो, पिढ्यान पिढ्या. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा दुर्गाष्टमी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.